हाय हॅलो तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आज बनवूयात साबुदाणा चकली. प्रमाणासहित अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची आहे, तर हे सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. सगळ्यात अगोदर तर आपल्याला शाबू घ्यायचा आहे. या ठिकाणी श्री वरलक्ष्मी कंपनीचा शाबू घेतलेला आहे. यामुळे चकल्या खरंच खूप छान कुरकुरीत अशा बनतात. तर तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेतला तरीही काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तर मग आता काय करायचं आहे आपल्याला, अर्धा किलो शाबूचं पॅकेट होतं ते आपल्याला अर्धा किलो शाबू घ्यायचा आहे. शाबू आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस म्हणजे 3 वेळेस या ठिकाणी मी धुवून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल अशा प्रमाणात धुवून घेऊ शकता. पण 3 वेळेस धुतल्यानंतर चकल्या ह्या छानपैकी कलरही येतो आपल्या चकल्याला आणि ही जी वरची धूळ आहे आपल्या शाबूची तीही आपण 3 वेळेस धुतल्यामुळे सर्व काही निघून जाते. आता सगळ्यात अगोदर तर पहिल्या वेळेस तुम्ही बघितलेलंच आहे की आपण शाबू धुवून घेतलेला आहे. ते पाणी आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. आता दुसऱ्या वेळेस परत एकदा आपल्याला पाणी टाकायचं आहे. परत एकदा आपल्याला स्वच्छ असं छानपैकी धुवून घ्यायचं आहे. सेम प्रोसेस आपल्याला 3 वेळेस करायची आहे. आता 3 वेळेस आपला शाबू छानपैकी धुवून झाल्यानंतर आपल्याला त्याला 3 ते 4 तासासाठी तसंच रेस्ट करून ठेवून द्यायचा आहे. आपला शाबू छानपैकी पाण्यामध्ये भिजेपर्यंत मुरेपर्यंत आपल्याला तसाच ठेवायचा आहे. शेवटी आपल्याला पाण्याचे प्रमाण शाबूमध्ये किती ठेवायचं आहे, आपल्या बोटाचं म्हणजे अर्धा इंच आपल्याला शाबूमध्ये पाणी राहिलं पाहिजेत. अशाच प्रमाणामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे. जास्तही प्रमाणात आपल्याला पाणी ठेवायचं नाही आहे, नाहीतर आपल्या चकल्या बनवताना त्या एकदम पातळ बनतील आणि त्या म्हणजे आपल्या बनण्यासाठी तयारच होणार नाही आहेत. आता त्यानंतर काय करायचं, 3 तासानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायचं आहे आणि तेही परत आपल्याला त्यामध्ये लागेल अशा प्रमाणामध्ये थोडं थोडं का होईना असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं टाकल्यानंतर आधी एका स्पूनच्या साहाय्याने सर्व काही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर वाटलं तरच आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला आहे की गरम पाणी टाकायचं का? आपण शाबू भिजवल्यानंतरही. शाबू भिजवल्यानंतर गरम पाणी का टाकायचं आहे? तर त्यामुळे ज्या आपल्या चकल्या बनवल्यानंतर त्या खाताना त्याचा आवाज येणार नाही किंवा मग त्या कडक बनणार नाहीत. त्यासाठी आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. जेणेकरून आपल्या ज्या चकल्या आहेत त्या एकदम कुरकुरीत क्रिस्पी झाल्या पाहिजेत. त्यामुळे आपण भिजवल्यानंतर परत एकदा त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आता आपल्या अर्धा किलो साबुदाण्यासाठी प्रमाण सांगायचं झालं तर आपल्याला 1 किलो बटाटे घ्यायचे आहेत. आता 1 किलो बटाटे छानपैकी आपल्याला त्याला उकडायला टाकायचं आहे. उकडल्यानंतर त्या सर्व बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहे. कुठल्याही प्रकारचे साल त्यामध्ये राहिले नाही पाहिजेत. पूर्ण आपले साल निघले पाहिजेत. अशाच प्रकारे सर्व काही आपल्याला बटाटे सोलून घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, तर तुम्ही डायरेक्टली खूप ठिकाणी गरम पाणी न टाकता चकल्या बनवतात, पण त्यामुळे त्या तेवढ्या काही क्रिस्पी बनत नाहीत किंवा मग त्या काही कालांतराने 5-6 महिन्यानंतर त्या एकदम कडक बनतात आणि खायलाही तेवढ्या काही त्याची टेस्ट लागत नाही. तर गरम पाणी वापरून तुम्ही बघा एकदा करून, खरंच खूप क्रिस्पी बनतात. त्यानंतर बघा आता गरम पाणी टाकल्याच्या नंतर आपला शाबू किती छानपैकी मुरल्या गेलेला आहे. हातावरती प्रेस केल्यानंतरही तो लगेच मुरल्यासारखा म्हणजे प्रेस केला कीच तो पातळ झालेला आहे. म्हणजे आपला शाबू किती छानपैकी मुरल्या गेलेला आहे. आता सर्व काही बटाटे आपल्याला एका किसणीच्या साहाय्याने किस करून घ्यायचे आहे. आपल्या बटाटे किसताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहिल्या नाही पाहिजेत. गाठी राहिल्या तर आपल्या चकल्या ह्या वळल्या जात नाहीत. एकसारखे त्याचे काटे पडल्या जात नाहीत. कारण आपण चकल्या आहेत त्या काटेदार अशा कुरकुरीत बनवणार आहोत. आता सर्व काही आपले बटाटे इकडे किस करून झालेले आहेत. आता बटाटे किस करून झाल्यानंतर जो पण शाबू आपण म्हणजे भिजवलेला होता, तो भिजवलेला शाबू आपल्याला मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं, जो पण किसलेला बटाटा होता तो आणि शाबू त्यामध्ये टाकायचं आहे तिखट पावडर आणि चवीपुरतं मीठ. आता प्रमाणात सांगायचं झालं तर जो टेबल स्पून असतो आपला खायचा स्पून, त्याच्या प्रमाणामध्ये 1.5 चमचा आपल्याला तिखट पावडर टाकायचं आहे आणि 2 चमचे आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे
आणि परत एकदा हे सर्व काही बॅटर आपल्याला छानपैकी एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतरही तुम्ही टेस्ट करून बघू शकता की यामध्ये आपल्याला मिठाचे प्रमाण वाढवायचे आहे की म्हणजे कमी तर नाही करता येणार, पण वाढवायचे असेल हे तुम्हाला समजेलच. त्यानंतर सर्व काही बॅटर मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे सर्व काही गोलाकार आकारामध्ये सर्व काही आपल्या चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाही मिळालं असेल की बघा किती छान प्रकारे काटे पडलेले आहेत आपल्या या चकल्यांना. तर त्यानंतर काय करायचं, सर्व काही चकल्या अशा करून घ्यायच्या आहेत. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबातही विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसह आपण परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.